शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये तणनाशक फवारणी कधी आणि कोणती करावी? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकासाठी सर्वोत्तम तणनाशकाची माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये कापूस पिकातील तणाच्या प्रकारानुसार योग्य तणनाशकाची निवड करून तुम्ही कापूस पिकामध्ये चांगल्या प्रकारे तण नियंत्रण करू शकता. तणनाशक फवारणी करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? तणनाशकाची फवारणी केल्यानंतर त्याचा कापूस पिकावरती काय परिणाम होतो आणि त्याच्यावरती आपण काय उपाययोजना करायच्या आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी जे आहे तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि कापूस पिकाचं संपूर्ण अचूक नियोजन तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये तणनाशकाची फवारणी ही आपल्याला तणाचा प्रकार काय आहे त्याच्यानुसार योग्य तणनाशकाची निवड करून तिथं करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपलं कापसाचं पीक हे साधारण 15 ते 20 दिवसाचं होतं, त्यानंतरच आपल्याला कापूस पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करायची आहे. त्याच्या अगोदर जे आहे तर तणनाशकाची फवारणी करणे टाळावी, जेणेकरून कापूस पिकाला जास्त तणनाशकाचा शॉक हा बसणार नाही आणि त्याची वाढ तर ती खुंटणार नाही. तर सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, तुमच्या कापूस पिकामध्ये फक्त गवत वर्गीय तण हे सर्वात जास्त आहे. गोल आणि रुंद पानाचं तण तुमच्या कापूस पिकामध्ये नाहीये. तर अशा तणांना नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम क्युझालोफॉप येथील 5% EC हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तणनाशक तुम्ही अशा वेळेस तिथं फवारणी जी आहे तर ती करू शकता, फक्त गवतवर्गीय तणांसाठी. याचं प्रमाण आपल्याला जे घ्यायचं आहे तर ते 15 लिटरच्या पंपाला साधारण 30 मिली घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे. याच्यामध्ये प्रोडक्टचा जर आपण विचार केला तर टर्गा सुपर नावानं जे प्रचलित प्रोडक्ट आहे त्याचा तुम्ही तिथं वापर जे आहे तर ते करू शकता, किंवा त्याला पर्याय म्हणून प्रोपॅक्विझा फोप 10% EC हे घटक असलेलं सुद्धा तणनाशक फक्त गवतवर्गीय तणांवर त्या ठिकाणी चांगलं काम करतं आणि चांगल्या प्रकारे या तणनाशकामुळे सुद्धा गवतवर्गीय तण जे आहे तर ते नियंत्रणात येतात. टर्गा सुपरला पर्याय म्हणून तुम्ही त्या तणनाशकाचा तिथं वापर करू शकता. याच्यामध्ये आपण प्रोडक्टचा जर विचार केला तर जे ॲडामा कंपनीचं एजिल नावाचं तणनाशक आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. 15 लिटरच्या पंपाला तुम्हाला 30 मिली त्याचा वापर करायचा आहे. हे झाले तुमचे गवतवर्गीय तणांसाठी स्पेशल असलेले तणनाशक. आता तुमच्या शेतामध्ये गवतवर्गीय तण पण आहे आणि रुंद गोल पानाचं तण पण आहे, म्हणजे दोन्ही तण आहे आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला संयुक्त घटक असलेलं तणनाशक त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे, म्हणजे गवतवर्गीय तण पण नियंत्रणात येईल आणि गोल व रुंद पानाचं तण सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येईल. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम पायरिथिओबॅक सोडियम 10% EC हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एक तणनाशक घ्यायचं आहे. म्हणजे गोदरेज कंपनीचं हिटवीड तुम्ही घेऊ शकता. हिटवीड मॅक्स नाही, फक्त हिटवीड, ज्याच्यामध्ये आपल्याला पायरिथिओबॅक सोडियम 10% SL हा घटक मिळतो. किंवा ॲडामा कंपनीचं जे विडिगो नावाचं तणनाशक मिळतं हे तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा पायरिथिओबॅक सोडियम 10% EC हा घटक मिळतो. किंवा इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड या कंपनीचं स्ट्रोक नावाचं जे तणनाशक आहे तर हे तणनाशक सुद्धा तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा पायरिथिओबॅक सोडियम 10% EC हा घटक मिळतो. याच्यासोबत जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एजिल किंवा जे टर्गा सुपर आहे तुम्ही त्याचा तिथं एकत्रित वापर करू शकता. म्हणजे दोन्ही प्रकारचे जे तण आहे तर ते चांगल्या प्रकारे तुमच्या कापूस पिकामध्ये तिथं नियंत्रणात येतील. जे हिटवीडचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे 30 मिली एका 15 लिटरच्या पंपाला. 20 लिटरचा पंप असेल तर 40 मिली तुम्हाला वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबत जे एजिल किंवा टर्गा सुपर तुम्ही घेणार असेल गवतवर्गीय तणांसाठी तर त्याचं प्रमाण 30 मिली तुम्हाला तिथं घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे. हे दोन्ही तणनाशक एकत्र करून तुम्ही तिथं फवारणी करू शकता, गवतवर्गीय आणि रुंद व लांब पानांच्या तणासाठी. त्यानंतर एकाच तणनाशकाच्या फवारणीमध्ये
दोन्ही प्रकारचे तण जर नियंत्रणात तुम्हाला आणायचे असेल तर अशा वेळेस तुम्ही पायरिथिओबॅक सोडियम प्लस क्युझॉलोफॉप येतील हे दोन संयुक्त घटक असलेलं तणनाशक कापूस पिकामध्ये तिथं फवारणी करू शकता. 20 लिटरच्या पंपाला 40 मिली तुम्हाला त्याचा तिथं वापर करायचा आहे फवारणीसाठी. शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये प्रोडक्ट जर आपण बघितलं तर गोदरेज कंपनीचं हिटवीड मॅक्स नावाचं तणनाशक मिळतं, ज्याच्यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम प्लस क्युझॉलोफॉप येतील हे दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात. किंवा टाटाचं केवट अल्ट्रा याच्यामध्ये मिळतं, त्याच्यामध्ये सुद्धा हे दोन घटक आहे. किंवा शेतकरी बंधूंनो, जे बायर कंपनीचं घासा नावाचं तणनाशक आहे, तर या तणनाशकामध्ये सुद्धा हे दोन घटक संयुक्तपणे आपल्याला तिथं पाहायला मिळतात. पण हे जे तणनाशक आहे तर हे थोडेसे महागडे तणनाशक आहे. याचा तुम्ही वापर तिथं करू शकता. प्रमाण मी तुम्हाला सांगितलंय 40 मिली. तणनाशक फवारणी करताना फक्त तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे की शेतामध्ये पुरेसा ओलावा असणं तिथं गरजेचं आहे. जर ओलावा कमी असेल तर तणनाशकाचा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. त्याचबरोबर फवारणीसाठी जे पाणी तुम्ही वापरणार आहे ते पाणी शुद्ध असायला पाहिजे, क्षारयुक्त पाणी तिथं नसायला पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, तणनाशकाची फवारणी आपल्याला हवा जर जोरानं वाहत असेल तर त्यावेळेस करायची नाहीये, शांत वातावरणामध्ये तिथं फवारणी करायची आहे. त्यानंतर आता तणनाशक फवारणी केल्याच्या नंतर तुमच्या कापूस पिकावरती त्याचा काय परिणाम होतो. बरेच कृषी तज्ञ तुम्हाला सांगत असतील की कापूस पिकामध्ये तणनाशक फवारणी केल्यानंतर त्याचा फारसा परिणाम कापूस पिकावर होत नाही. पण तणनाशक हे त्याचे गुणधर्म सोडत नाही. त्याचा कापूस पिकावरती बऱ्यापैकी इफेक्ट त्या ठिकाणी फवारणी केल्यानंतर होतो. म्हणजे पिकाची वाढ खुंटते, पीक काही प्रमाणामध्ये पिवळं पडतं. तर त्याला त्या शॉक मधून बाहेर काढण्यासाठी तणनाशकाची फवारणी केल्याच्या नंतर साधारण 6व्या ते 7व्या दिवशी आपल्याला एक चांगली फवारणी कापूस पिकावरती तिथं काढायची आहे. एकदम स्वस्तातली फवारणी सांगतो, 100% प्रभावी आणि रिझल्ट असणारी फवारणी आहे. 100 ग्रॅम तुम्हाला काय करायचं आहे, ग्रॅन्युल युरिया घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अमिनो ऍसिड किंवा ह्युमिक ऍसिड दोन्ही पैकी जे मिळेल ते घ्यायचं आहे 50 मिली. आणि हे दोन घटक एकत्र करून शेतकरी बंधूंनो प्रति 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला कापूस पिकावरती तिथं फवारणी करायची आहे. याच्यामुळे तुमचं ट्रेसमध्ये गेलेलं जे कापसाचं पीक आहे तणनाशकामुळे तर ते बाहेर येण्यासाठी तिथं मदत होणार आहे आणि त्याची वाढ पूर्ववत होण्यासाठी तिथं मदत होणार आहे. ही फवारणी तुम्हाला तिथं चुकवायची नाहीये. तणनाशकाची फवारणी केल्याच्या नंतर 6व्या ते 7व्या दिवशी अशा पद्धतीनं कापूस पिकामध्ये तुम्ही तणनाशकाचा वापर करून चांगल्या पद्धतीनं तण नियंत्रण जे आहे तर ते करू शकता. शेतकरी बंधूंनो, तणनाशका संदर्भात काही समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.